हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 11 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा जो मागील आठवडा होता, मागील आठवड्यात जे काही एपिसोड आले ते आजपर्यंतचे सगळ्यात भारी एपिसोड होते. एवढं मात्र नक्की, मागील आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपण कान्हाच्या बर्थडेची धामधूम पाहिली. कान्हाचा वाढदिवस हा एकदम आनंदात साजरा करायचा असं चाळीतील लोकांनी ठरवलं आणि मग कान्हाच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. सगळेजण खूप खुश होते. दाभडे मावशींनी कान्हाला प्रेमाने ओवाळलं आणि त्यांचा जो सीन होता तो सुद्धा पाहायला खूप मजा आली. हे दोघे खूप इमोशनल झाले. कान्हा दाभडे मावशीला आपली आईच मानतो आणि दाभडे मावशींनी कान्हाला आपला मुलगा मानलंय. हा सीन खूप भारी होता. पण त्याच वेळेस सरकारने एक खूप घाणेरडा प्लॅन बनवला आणि दाभडे मावशीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तिने चक्क दाभडे मावशींवर गोळी चालवली. ही गोळी दाभडे मावशींच्या खांद्याला लागली, परंतु खूप रक्तस्राव झाला आणि त्यांचं वय जास्त असल्यामुळे त्यांचं ऑपरेशन करावं लागणार होतं. संपूर्ण चाळीतील लोकांनी दाभडे मावशीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट तर केलं, पण त्यानंतर डॉक्टरांनी चक्क 10 लाख रुपयांची मागणी केली की दाभडे मावशींवर ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी 10 लाख रुपये लागतील. आणि आपल्या सर्वांना तर माहिती आहे की दाभडे मावशी या एकट्याचे, त्यांना काही मूलबाळ नाहीये, नवरा नाहीये, त्यांच्याकडे स्वतःकडे अशी कोणतीच संपत्ती नाहीये आणि त्यात चाळीतील लोकसुद्धा गरीब आहे. सगळ्यांची आपल्या हातावर पोट आहे. त्यामुळे अशा कोणत्याही गरीब माणसाने अचानक 1-2 तासांमध्ये 10 लाख रुपयांची व्यवस्था करणं हे जवळपास अशक्यच. त्यामुळे आता या 10 लाख रुपयांची व्यवस्था कशी करायची हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण तेथे अशी 2 माणसं होती ज्यांच्याकडे 10 लाख नाही तर 10,000 करोड रुपये सुद्धा आहेत. एवढे ते श्रीमंत आहे. पहिली व्यक्ती होती सखी कामत, जी कामत एम्पायरची मालकीने, आणि दुसरी व्यक्ती होती कान्हा नाही, कबीर देवदत्त किर्लोस्कर, ज्याची कंपनी सखीच्या कंपनीपेक्षा सुद्धा मोठी आहे, जो सरकारपेक्षा 10 पट जास्त श्रीमंत आहे. परंतु या दोघांचा तोच मेन प्रॉब्लेम होता की हे दोघेही आपली सगळी श्रीमंती मागे सोडून आले आहेत. सखी ही सरकारला चॅलेंज देऊन आली आहे की 1 महिना मी सखी सदन चाळीत राहणार आणि तुझा एकही पैसा वापरणार नाही. खरं सांगायचं तर संपूर्ण कामत एम्पायर हे सखीच्या नावावर आहे. सखी या प्रॉपर्टीची खरी मालकीने आणि ती कोणत्याही क्षणी फक्त एक सही करून लाखो करोडो रुपये काढू शकते बँकेमधून आणि दाभडे मावशींचा इलाज करू शकते. पण सखी ही खरं सांगायचं तर मंद आहे. त्यामुळे तीही काही पैशांची व्यवस्था करू शकली नाही. तर दुसरीकडे कान्हा हा खूप मोठा अरबपती आहे. त्याच्याकडे करोडो अरबोंची संपत्ती आहे. पण सध्या तो अंडर कव्हर एजंट आहे. तो आपलं सत्य कोणालाही सांगू शकत नाही. तो एक गरीब मुलगा आहे, अनाथ मुलगा आहे, जो सखी सदन चाळीत राहतो, सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करतो आणि त्याने आपली श्रीमंती दाखवणं हे कोणालाही परवडणार नाहीये, स्वतः कान्हालाच परवडणार नाहीये. त्यामुळे या 10 लाख रुपयांसाठी खूप मोठा गोंधळ झाला आणि मग शेवटी कान्हाला आपलं खरं रूप दाखवावंच लागलं. या मालिकेचा जो शनिवारचा एपिसोड होता, कालचा एपिसोड होता, तो खूप भारी होता. जर तो एपिसोड तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच एकदा आपल्या चॅनलवर तो लाईव्ह आहे, तो पहा. कारण या एपिसोडमध्ये आपल्याला कान्हाचं खरं रूप दिसलंय. आजपर्यंत जो गरीब बिचारा कान्हा सखी सदन चाळीमध्ये राहायचा, एवढ्याशा खोलीमध्ये, आणि मी खूप गरीब आहे असं दाखवायचा. माझे आईवडील हे लहानपणीच देवाघरी गेले, ते या जगात नाहीये, मी अनाथ आहे, मी गरीब आहे, बिचारा आहे असं दाखवायचा. त्याला नोकरी कामधंदासुद्धा नव्हता. सरकारच्या इथे तटपुंजा पगाराची नोकरी तो करतो आणि मग सरकारने त्याचा कसा फायदा उचलला आपण ते सुद्धा पाहिलं. त्याला पैसे देऊन सखीशी लग्न करायला लावलं. मग सखीला त्याचं सत्य समजलं. कान्हाने आजपर्यंत परशुरामकडून थोबाडीत खाऊन घेतलीये, सरकारकडून थोबाडीत खाऊन घेतलीये, सखीकडून सुद्धा थोबाडीत खाऊन घेतलीये. इतका बिचारा कान्हा सरकार काही बोलत असली की सरकारसमोर मान खाली घालतो. सरकारच्या नजरेला नजर द्यायची त्याची हिंमत होत नाही आणि सखीचा विश्वासघात त्याने केलाय. त्यामुळे सखीसमोर सुद्धा तो तोंड बंदच ठेवतो. दिवसभर सखी मॅडम करत तिच्या मागे पुढे करत असतो. पण त्या कान्हाचं खरं रूप पाहून तुम्हाला सुद्धा मोठा धक्काच बसला असेल. कारण हा कान्हा नाहीये. आजपर्यंत नेहमी आपल्याला असं वाटायचं की कान्हाचं सत्य काहीतरी वेगळं आहे. कान्हा आपल्या ऑफिसबद्दल बोलायचा, स्टाफबद्दल बोलायचा,
त्याच्या डोळ्यांवरचा महागडा गॉगल असो किंवा मग त्याच्या हातातलं हे डायमंडचं ब्रेसलेट असो किंवा तो फ्रेंच परफ्यूम वापरतो हे असो, तो कधी कधी फाडफाड इंग्लिश बोलतो ती गोष्ट असो, यावरून तर आपली एक गोष्ट समजली होती की कान्हा हे त्याचं खरं नाव नाहीये, त्याची खरी ओळख नाहीये. तो फक्त सरकारचा बदला घेण्यासाठी हे खोटं रूप घेऊन चाळीमध्ये आलाय. सरकारच्या विश्वासातलं व्हायचं म्हणून त्याने हा सगळा प्लॅन बनवलाय हे आपल्याला माहीत होतं, पण त्याचं सत्य आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हतं. कान्हा जे नाव सांगतोय की माझं खरं नाव कान्हा महाडिके, ते तरी खरं आहे का, ही शंका आपल्याला होती. आणि आता ती शंका सुद्धा दूर झाली आहे, कारण कान्हाचं खरं रूप, त्याचं खरं नाव आणि तो खरा कोण आहे हे सगळं आपल्याला समजलंय. कान्हाचं खरं नाव आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर. किर्लोस्कर हे नाव ऐकल्यावर समजतं की तो किती मोठा उद्योगपती असेल, त्याच्याकडे किती पैसा असेल. आणि जेव्हा त्याने हॉस्पिटलमध्ये एंट्री घेतली हे तेव्हाच कळलं, सरकार स्वतःला खूप श्रीमंत समजते आणि ती मी किती श्रीमंत आहे याचे गोडवे गात असते की माझं कामत एम्पायर किती मोठं आहे, मी किती श्रीमंत आहे. पण आजपर्यंत आपण सरकारच्या पाठीमागे साधा एक बॉडीगार्ड सुद्धा पाहिला नाहीये. पण कान्हाच्या मागे 4 बॉडीगार्ड उभे होते आणि कान्हा मर्सडीजमधून खाली उतरला आणि त्याचा जो आवेश होता, त्याचा जो स्वॅग होता, त्याचा जो रुबाब होता, तो काही औरत होता. यावरूनच कळून येत होतं की कान्हा हा सरकारपेक्षा 10 पट जास्त श्रीमंत आहे. त्याची कंपनी किर्लोस्कर कंपनी ही कामत एम्पायरपेक्षा 10 पट जास्त मोठी आहे आणि तो कधीही संपूर्ण कामत एम्पायरला सरकार सहित विकत घेईल एवढं मात्र नक्की. कान्हाचा हा स्वॅग सगळं पाहायला खूपच मजा आली, खूप भारी वाटलं एवढं मात्र नक्की. आणि मग कान्हाने हॉस्पिटलमध्ये आल्यावर जो काही तांडव केला, या डॉक्टरची माजुड्या डॉक्टरची जी काही जिरवली, ते पाहायला सुद्धा खूप मजा आली. तर फ्रेंड्स, हे तर झालं मागच्या एपिसोडचं, पण आता पुढे काय घडणार आहे, आता या कबीर देवदत्त किर्लोस्करचं पुढे काय घडणार आहे. तर फ्रेंड्स, कबीर देवदत्त किर्लोस्कर ही ओळख आपल्याला पटली आहे, पण जेव्हा कान्हा हा आपल्या खऱ्या रूपात कबीर देवदत्त किर्लोस्करच्या रूपात हॉस्पिटलमध्ये आला होता, तेव्हा हॉस्पिटलमध्ये फक्त किरण होता, त्याचा बेस्ट फ्रेंड. आणि किरणला तर त्याचं सत्य आधीपासूनच माहिती आहे. किरणने त्याचं खरं रूप पाहिलं, पण त्यावेळेस ना सखी हॉस्पिटलमध्ये होती, ना सरकार, ना तिचा माणूस म्हणजेच पुरुषोत्तम तेथे होता. चाळीतील सुद्धा कुणीच हॉस्पिटलमध्ये नव्हतं. म्हणजे कान्हाचं खरं रूप कुणीही पाहिलेलं नाहीये. आणि जेव्हा बाकीचे सगळे लोक हॉस्पिटलमध्ये येतील, सखी हॉस्पिटलमध्ये येईल, सरकार हॉस्पिटलमध्ये येईल, चाळीतली माणसं हॉस्पिटलमध्ये येतील, तोपर्यंत कान्हा हा आपल्या कान्हाच्या अवतारामध्ये परत आलेला असेल, तो काही कबीर देवदत्त किर्लोस्कर नसेल. त्यामुळे आपल्याला जे सत्य कळलंय ते एवढ्या लवकर सरकार किंवा सखीला समजणार नाहीये एवढं मात्र नक्की. पण आता कबीरचं खरं रूप आपल्या समोर आलंय, तर गोष्ट ही आणखीन वेगाने पुढे जाईल एवढं मात्र नक्की. कारण आता सखीला जो चाळीमध्ये त्रास होतोय, तो त्रास कान्हा काही होऊ देणार नाही. मग पुढे नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, दाभाडे मावशीला वाचवण्यासाठी जसं कान्हाने आपलं खरं रूप समोर आणलंय, आपली श्रीमंती दाखवली, तसंच आता जेव्हा कधी चाळीतील कोणावर किंवा सखीवर एखादं संकट येईल, सरकारची पापं, सरकारचा अत्याचार हा खूप जास्त वाढेल, तेव्हा कान्हा हा आपलं खरं रूप सरकारसमोर सुद्धा आणेल. त्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, कारण सरकार ही कोणत्या खालच्या पातळीला उतरू शकते हे आपण सर्वांनी पाहिलंय. तिने चाळीतील लहान मुलांचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि आता दाभाडे मावशीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे सत्य लवकरच कान्हा आणि सखी समोर येईल की दाभाडे मावशीला मारण्यासाठी चक्क सरकारने सुपारी दिली होती, एका माणसाला पाठवलं होतं. आणि ज्या दिवशी कान्हाला हे समजेल, तेव्हा कान्हा आणि सखी खूप चिडतील. कान्हाला हे कळून चुकेल की आपलं या कान्हाच्या रूपात राहणं आपल्या माणसांसाठी खूप धोकादायक आहे. लहान मुलांचा जीव तर जाता जाता वाचलाय, त्याच वेळेस दाभाडे मावशीसुद्धा मरणाच्या दारात होती, ती परत आली आहे. आणि आता जर सरकारने सखीला मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर मी ते सहन करू शकत नाही. त्यामुळे मग कान्हा हा आपल्या खऱ्या रूपात समोर येईल आणि सरकारला चांगलीच वॉर्निंग देईल की सरकार, लायकीत राहायचं, मी तुझ्या सकट तुझ्या संपूर्ण कामत एम्पायरला विकत घेऊ शकतो. मी काही साधा ड्रायव्हर वगैरे नाहीये, माझं खरं नाव आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर. मी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे, अरबपती आहे, माझे मोठे मोठे कॉन्टॅक्ट आहे आणि सखी माझी बायको आहे,
त्यामुळे तिच्यापासून आणि माझ्या चाळीतील संपूर्ण कुटुंबापासून दूर राहायचं आणि तो दिवस लवकरच येईल एवढं मात्र नक्की. म्हणजेच सरकारची चांगलीच ठासली जाणार आहे. ज्या सरकारला असं वाटायचं की मीच खूप मोठी, माझं कामत एम्पायर खूप मोठं आणि हे कामत एम्पायर मिळवण्यासाठी तिने आजपर्यंत किती किती लोकांचे जीव घेतलेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. किती लोकांचा विश्वासघात केला आहे. सगळ्यात आधी तर तिने स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा विश्वासघात केला. तेजस्विनीची जागा घेतली आणि स्वतः मनस्विनी असताना तेजस्विनी कामत बनली. तेजस्विनीचा नवऱ्याचा, सखीच्या बापाचा जीव घेतला आणि या संपूर्ण कामत एम्पायरचा ताबा मिळवला. आणि आता ही सगळी प्रॉपर्टी सखीच्या नावावर आहे. तर ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी ती काय काय षडयंत्र करते हे आपण सगळेच पाहतोय. आणि जेव्हा सरकारला हे समजेल की ज्या कान्हाला आपण ड्रायव्हर समजलं, भिकारी, गरीब समजलं आणि आपल्या लेकीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं, सखीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं, तो कान्हा काही साधासुद्धा नाही आहे, तर तो एवढ्या मोठ्या किर्लोस्कर एम्पायरचा मालक आहे, अरबपती आहे, आपल्यापेक्षा जास्त 10 पट जास्त श्रीमंत आहे. तेव्हा सरकारची टांगलीच ठासली जाणार एवढं मात्र नक्की. आणि सरकार कान्हाविरुद्ध सुद्धा प्लॅन बनवेल. पण मग हे प्लॅन चांगलेच अतितटीचे असतील. कारण एकीकडे सरकार असेल कामत एम्पायरची मालकीन, तर दुसरीकडे कबीर देवदत्त किर्लोस्कर असेल किर्लोस्कर एम्पायरचा मालक. आणि मग या दोघांमधील हे महायुद्ध पाहायला खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, या मालिकेत तर आपल्याला पाहायला मिळणार आहे की कान्हा हा सरकारची कशी जिरवणार आणि सरकारला नेस्तनाबूत करणार. परंतु अजूनही मुख्य प्रश्न तसाच बाकी आहे. कान्हाची खरी ओळख तर आपल्याला समजली आहे की हा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, खूप मोठा बिझनेसमॅन आहे, त्याच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे. परंतु त्याचा आणि सरकारचा काय संबंध आहे, या दोघांचं असं काय वैर आहे हेच आपल्याला अजून कळत नाही आहे एवढं मात्र नक्की. कारण सरकार आणि कान्हाचं वैर यांची दुश्मनी कोणत्या गोष्टीवरून आहे ते आपल्याला कळलेलं नाही आहे. आपल्याला फक्त एकच गोष्ट आता कळली आहे, कान्हाचं खरं नाव आणि कान्हा हा किती श्रीमंत आहे, किती मोठा उद्योगपती आहे ते आपल्याला समजलं आहे. मग तो छडीवाला माणूस कोण आहे, जो काळ्या गाडीत येतो आणि ज्याची एवढी हिंमत होते. म्हणजे कान्हा एवढा श्रीमंत आहे, कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, पण हा छडीवाला माणूस कान्हाच्या थोबाडीत मारतो आणि त्याला छडी मारतो, त्याला ब्लॅकमेल करतो, त्याला त्याच्या आईचा व्हिडिओ दाखवतो, इमोशनल ब्लॅकमेल करतो. मग हे सगळं नेमकं प्रकरण तरी काय असेल? नक्कीच सरकार म्हणजेच मनस्विनी कामतने कान्हाच्या कुटुंबाबद्दल असं काहीतरी केलं असेल ज्यामुळे कान्हाला त्याचे आई वडील गमवावे लागले असतील. पण कान्हा याआधी एकदा म्हटला होता की मी काही दिवसांपूर्वीच माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो होतो. आत्ता काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. यावरून कान्हाची आई जिवंत आहे एवढं मात्र नक्की. पण कदाचित असं असेल की कान्हाची आई ही वेडसर असेल. तिला इतका मोठा धक्का बसला असेल की सध्या तिला काहीच कळत नसेल, तिला कशाचीच जाणीव नसेल आणि हेच मोठं सत्य कान्हा लपवतोय. कदाचित सरकारने म्हणजेच तेजस्विनी कामतने, जेव्हा ती मनस्विनी सरकार तेजस्विनी कामत बनून आली, तिने आपल्या बिझनेससाठी नक्कीच असा काहीतरी प्लॅन बनवला असेल की कान्हाचं जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त झालं असेल. कदाचित कान्हाच्या वडिलांना तिने मारलं असेल, त्यांच्याविरुद्ध एखादा असाच घाणेरडा प्लॅन बनवला असेल, त्यांना आयुष्यातून उठवलं असेल, ज्यामुळे कान्हाची जी आई आहे तिला जबर धक्का बसला आणि मग कान्हाच्या आईचं जे मानसिक संतुलन आहे ती बिघडलं, ती वेडी झाली. कारण जेव्हा या छडीवाल्या माणसाने कान्हाला त्याच्या आईचा व्हिडिओ दाखवला होता तेव्हा कान्हा खूप इमोशनल झाला होता. म्हणजे हा व्हिडिओ त्याच आईचा असेल ज्या आईचं आता मानसिक संतुलन ठीक नाही आहे, ती लहान मुलासारखी वागत असेल. किंवा मग कान्हा लहान असताना कान्हाचे आईवडील त्याच्याशी किती प्रेमाने वागायचे तो व्हिडिओ असेल. आणि मग कान्हाला जाणीव झाली की आपण जे सखीच्या मागे पुढे करतोय ते आपलं उद्दिष्ट नाही आहे की मला सखीला खुश ठेवायचं आहे, आनंदी ठेवायचं आहे. मला माझ्या आईची आज जी अवस्था आहे, माझे बाबा आज जे जगात नाही आहेत त्याचा बदला घ्यायचा आहे. हे सगळं या सरकारमुळे झालं आहे. सरकारने माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि मला आता या सरकारला उद्ध्वस्त करायचं आहे, तिला आयुष्यातून उठवायचं आहे, तिला बर्बाद करायचं आहे. हे कान्हाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठीच आपली एवढी श्रीमंती सोडून, आपला एवढा मोठा बिझनेस सोडून कान्हा या चाळीमध्ये एक अनाथ म्हणून राहतोय, चाळीमध्ये राहतोय, गरिबासारखा जगतोय आणि सरकारकडे
तटपुंज्या पगारावर ड्रायव्हरची नोकरी करतोय. सरकारचा आजपर्यंत त्याने किती त्रास सहन केला आहे, सखीशी लग्न करण्यासाठी त्याने काय काय केलंय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि लवकरच हे सत्य आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. आणि ज्या दिवशी हे सत्य आपल्याला कळेल त्या दिवशी मालिकेची गोष्ट पूर्णपणे बदलून जाईल, एवढं मात्र नक्की. कारण फ्रेंड्स, आता तर आपलं एवढंच कळलं आहे कान्हाचं खरं नाव आणि त्याची श्रीमंती. पण कान्हाची खरी गोष्ट काय आहे ते आपल्याला लवकरच समजणार आहे. आणि या गोष्टीचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे की कान्हाचे वडील कदाचित आज या जगात नाही आहेत. हा जो छडीवाला माणूस आहे तो कान्हाचा आजोबा आहे. आणि कान्हाचे आजोबा असल्यामुळेच ते कान्हावर इतक्या हक्काने हात उगारू शकतात, त्याला छडी मारू शकतात, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करू शकतात. पण कान्हाची आई या जगात आहे, कान्हाची आई जिवंत आहे, एवढं मात्र खरं. कारण कान्हाने स्वतःच सांगितलं होतं की माझ्या आईला मी माझ्या मांडीवर झोपवलं होतं. आणि कदाचित मांडीवर हे लहान मुलं झोपतात. आणि कान्हाच्या आईची मानसिक परिस्थिती ही आज खूप बिकट असेल. ती स्वतःला लहान बाळ समजत असेल, लहान मुलगी समजत असेल. आणि कान्हा तिच्यावर खूप प्रेम करतो म्हणून अंगाई गाऊन त्याने आपल्या आईला मांडीवर झोपवलेलं असेल. आणि कान्हा म्हणाला सुद्धा होता की झोपताना माणूस सगळ्यात जास्त निरागस दिसतो. म्हणजे हीच कान्हाची बॅक स्टोरी असणार आहे की कान्हा हा खूप श्रीमंत आहे, पण त्याचं हे सुखी कुटुंब सरकारमुळे उद्ध्वस्त झालं आहे. कान्हाच्या वडिलांना सरकारने बिझनेसमध्ये खूप मोठा धोका दिला असेल, त्यांचा विश्वासघात केला असेल, ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं. आणि मग सरकारमुळे किंवा सरकारनेच कान्हाच्या वडिलांना संपवलं, ज्यामुळे कान्हाच्या आईला जबर धक्का बसला, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. आणि त्या आज आपल्या वयापेक्षा लहान असल्यासारखं वागतात, वेड्यासारखं वागतात. आणि मग कान्हाला या गोष्टीचा खूप त्रास झाला. हे सगळं सरकारने केलं आहे. कान्हाला हे माहीत नाही आहे की सरकार ही तेजस्विनी कामत नाही आहे, तर ती तेजस्विनी कामतची बहीण मनस्विनी आहे. पण कान्हाला असंच वाटतं की हे सगळं सरकारमुळे झालं आहे आणि सरकार म्हणजे तेजस्विनी कामत आहे. आणि सरकारने माझं जसं कुटुंब उद्ध्वस्त केलं त्याचा बदला घेण्यासाठी आज माझ्या आईची जी अवस्था आहे ही माझ्या आईचं मानसिक संतुलन बिघडलं आहे तेच सरकारमुळे. आणि याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी कान्हा आपला एवढा मोठा बिझनेस, आपला राजमहाल, आपली श्रीमंती, आपली कंपनी सगळं सोडून या सखी सदन चाळीत राहायला आला आहे, फक्त सरकारचा विश्वास संपादन करण्यासाठी. सरकारच्या गुड बुक्समध्ये जाऊन सरकारचं साम्राज्य आतून पोखरायचं आणि सरकारला उद्ध्वस्त करायचं, बर्बाद करायचं, हा प्लॅन बनवून कान्हा सरकारच्या आयुष्यात आला आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, आता आपल्याला एक सत्य तर कळलं आहे, कबीर देवदत्त किर्लोस्कर कोण आहे, त्याची खरी लायकी काय आहे. पण आता आपल्याला कान्हाचं हे खरं सत्य कळायचं बाकी आहे की त्याचा भूतकाळ नेमका काय आहे. तो सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी का आला आहे, बर्बाद करण्यासाठी का आला आहे. एवढी श्रीमंती असताना सुद्धा तो या सखी सैदन चाळीमध्ये एका छोट्याशा खोलीत का राहतो, स्वतःला ड्रायव्हर का संबोधून घेतो, का इतका त्रास सहन करतो. हे सत्य लवकरच आपल्यासमोर येईल. आणि ज्या दिवशी हे आपल्याला कळेल त्या दिवशी सरकारची उलटी गिनती सुरू झालेली असेल, एवढं मात्र नक्की. कारण कान्हा एवढा श्रीमंत आहे की तो सरकारला कधीही विकत घेऊ शकतो, सरकारला बर्बाद केल्याशिवाय तो काही सोडणार नाही, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही जी थेरी आहे ती बरोबर वाटते का? ही गोष्ट खरी वाटते ना की कान्हा सरकारला बर्बाद करण्यासाठी का आला आहे, त्याने स्वतःची खरी ओळख का लपवली आहे, स्वतःचं नाव का बदललं आहे. एवढा मोठा करोडपती, अरबपती, बिझनेसमन असतानासुद्धा तो सरकारकडे एका ड्रायव्हरची नोकरी का करतोय. तर त्याचं हेच कारण असू शकतं, त्याची हीच गोष्ट असू शकते की सरकारने कान्हाच्या वडिलांना खूप मोठा धोका दिला आहे, त्यांचा विश्वासघात केला आहे, ज्यामुळे एकतर कान्हाचे वडील हे जग सोडून गेले, त्यांना हार्ट अटॅक आला, किंवा मग सरकारने त्यांना मारलं आहे. आणि या धक्क्यामुळे कान्हाची जी आई आहे तिला जबर धक्का बसला आणि कान्हाची आई ही वेडसर झाली, तिचं मानसिक संतुलन बिघडलं. आणि याचाच बदला घेण्यासाठी कान्हा येथे आलाय. ही गोष्ट खरी वाटतीये एवढं मात्र नक्की. आणि ज्या दिवशी सखीला समजेल की ज्या कान्हाला ती अशिक्षित समजते, चाळीतील एक गरीब माणूस समजते, आपला ड्रायव्हर म्हणून त्याला हिणवते, तो कान्हा काही गरीब नाहीये, अशिक्षित नाहीये, तो ड्रायव्हर नाहीये, तर तो मोठा उद्योगपती, अरबपती कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. ही गोष्ट जेव्हा सखीला समजेल तेव्हा तिलासुद्धा मोठा धक्का बसेल, एवढं मात्र नक्की. आणि मग त्यानंतर आपल्याला कान्हा आणि सखीचा
कबीर आणि सखीचा सुखी संसार पाहायला मिळेल हे सुद्धा खरं. कारण ज्या दिवशी सखीला सरकारचा खरा चेहरा समजेल, की आपण ज्या सरकारला आपली आई समजत होतो ती आपली आई नाही आहे तर आपली मावशी आहे, आणि या आपल्या मावशीने आपल्या आईवडिलांना किती त्रास दिला आहे. वडिलांचा तर तिने खूनच केला आहे आणि आईला मागील 20-25 वर्षांपासून तिने एका कालकोठडीत डांबून ठेवलं आहे. हे जेव्हा सखीला समजेल, कबीरच्या आईवडिलांबद्दल सरकारने जे काही केलं आहे हे ज्या दिवशी सखीला समजेल त्या दिवशी कान्हा आणि सखीमधले सगळे गैरसमज दूर होतील आणि हे दोघे पुन्हा एकमेकांना स्वीकारतील, एकमेकांबरोबर प्रेमाने राहतील, सुखाचा संसार करतील, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला मजा येईल ना? तुम्हाला कबीर देवदत्त किर्लोस्करला पाहून खूप भारी वाटलं ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.